हाय गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे. तर आज मी व्लॉग चालू केला आहे खूप दिवसांनी आणि आज आम्ही सगळे चाललो उरणला, म्हणजे हळदीला चाललो, हळदी आणि लग्न. तर माझी मावशी जी आहे तिच्या नंदेच्या मुलाच्या लग्नाला चाललो आम्ही. तर आज हळदीला जाणार आहेत, मावशी वगैरे तिकडून येईल, मग आम्ही सगळे सोबत जाणार आहेत. तर चला मी आता तयारी करते. जास्त काही तयारी करणार नाही कारण मला तिकडे जाऊन तयारी करायची आहे. मी फक्त ड्रेस वगैरे घालून जाणार इथून आणि मम्मीची हेअरस्टाईल मी तुम्हाला दाखवते. आणि लगातार 2 दिवस आपले ब्लॉग येतील तर नक्की सगळ्यांनी बघा, लाईक करा आवडले तर. आता मी तुम्हाला मम्मीची हेअरस्टाईल दाखवते. बनवली आज हेअरस्टाईल तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. जास्त काय करणार नाही, फक्त कपडे वगैरे घालणार आहेत. तयारी तिकडे जाऊन करायची आम्हाला. आता मी रेडी होते, ड्रेस वगैरे घालते आणि गाडी येईल थोड्या वेळात आपली, म्हणजे आम्ही गाडी बुक केली, गाडी येईल थोड्या वेळात. पिवळा ड्रेस घातलाय मी हळदीसाठी, आत्ताच घेतलाय मी नवीन. आणि ही ओढणी आहे त्याची, मला असे प्रिंटेड ओढणी खूप आवडतात, त्यामुळे ड्रेस पण छान दिसतो मस्तपैकी. तर असा हा ड्रेस आहे माझा. फुल लुक तुम्हाला रात्री बघायला भेटेल, मी रेडी वगैरे झाल्यावर, तेव्हा तुम्ही बघा. तोंड वगैरे धुतला, आता केस वगैरे काहीच नाही करणार आहे मी सगळं तिकडे जाऊन करणार आहे. असं आत्ता जर मेकअप करून गेलो ना तर धूर वगैरे उडेल, मग परत मेकअप खराब होऊन जातं. फक्त मॉइश्चरायझर लावते, लिपस्टिक लावते, बस झालं. 2 व्लॉग येणार आहेत लागोपाठ, तर सगळ्यांनी नक्की बघा. आवडले तर नक्की लाईक करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर लिपस्टिक लावून घेऊया. इकडे मी लावलंय लिपस्टिक, मॉइश्चरायझर. तर आता मला घालायचे आहेत कानातले. मी कानातले शोधते कुठे गेले, हा तिकडे. तर हे मी शॉपमधून घेतले होते, आताच 2 दिवस झाले शॉपमधून घेतले. तर हेच घालणार आहे मी. तर काहीच हे बघा, हे कानातले मी घेतले होते आणि मला एवढे आवडले ना. मी काहीच मेकअप नाही केलाय, लिपस्टिक लावले, मॉइश्चरायझर लावलाय, बस तिकडे जाऊन सगळा मेकअप करणारे नाही. मी अशा नेहमी नसते घालत, म्हणजे कधी फंक्शन वगैरे असलं ना तेव्हाच मी असे रिंग्स घालत असते आणि मला आवडतात रिंग्स वगैरे घालायला. आणि एक गोष्ट राहिली, टिकली लावायची. अरे सॉरी, आता दिसते ना मस्त मी महाराष्ट्रीयन दिसते आता. नाही तर हे वगैरे लावत नाही ना जास्त, तर मला सगळे असेच बोलतात, म्हणजे तू मराठी नाही आहेस. काय करणार, मला जास्त आवडत नाही टिकली लावलेली. माझी इच्छा असते तेव्हाच मी टिकली वगैरे लावते. मस्त वाटतं एकदम छान. ही बघा मम्मी रेडी झाली. कशी वाटते बघा. मी अजून रेडी व्हायचंय. छान वाटते, छान. मी तुम्हाला आता 50 तोला दाखवते माझा. तो अजून काढायचं नाही. हे बघा 50 तोळा. 50 ने किती असेल का? चैनी पिणी आवडत नाही, छान आहे, राहू दे. असं ओव्हर वाटतं ते नाही. गाईज आमची तयारी झाली आहे सगळी, बसलं आता गाडी यायची वाट बघते आम्ही. मम्मीची तयारी बघा. मम्मी ये जरा इथं. ए मम्मा, हे बघा कशी दिसते बघा इथे. इकडे कशी वाटते बघा. ड्रेस कसं वाटते सांगा कमेंट मध्ये. काय चला आम्ही निघतो आता, सगळे आलेत खाली. जाम पसंत झालाय. आम्ही गाई निघालो जातो. आम्ही मम्मी आणि मिनी 2 रील्स काढले आजपर्यंत. भारी एकदम. बघू आता कोण पण आलं. सगळे आले. आम्ही आता चालले.
गाईज आम्ही आता पोचलो सगळे उतरतात. आम्ही पोचलो आता उरणला. बघा या साईडला बीच आहे. बीच जाऊ कधी वेळ भेटला तरी. सगळे पोचले इथे रूम बुक केलाय ना. इकडे आम्ही पोचले. चष्मा बिष्मा लावून हिला बघितलं असेल तुम्ही माझ्या आधीच्या ब्लॉग मध्ये. असे जोकर येत राहतात जोकर मला काय दिलं आम्हाला आता लावायला. सगळ्यांनी लावले तिथं मस्त पैकी करवल्या झाल्यात. मम्मीला बघा दादा की शादी है. सगळ्यांच्या डोक्याला आता करवल्या वाटतात का ना. आम्ही आता बरोबर करवल्या दिसतो. लावली तू सगळे बसले इथे बघा. आमचे बसले सगळे बसले गाईज. आता थोड्या वेळात मस्त एन्जॉय करणार आहे. विजय नाचणार आहे गाईज. गाईज बघा इथे नाळा खात बसले. तुम्हाला सनसेट दाखवते. बघा सनसेट बघा पाठीमागे दिसतोय का तुम्हाला. काय सनसेट होते बघा मस्त. म्हणजे ह्यांचं घर बीचच्या साईडलाच आहे. वाव. काय माझ्या आणली असते ना ते जाड आम्ही अशी बसलो. आम्हाला अजून तयारी करायची. हे बाबा गेले आहेत आमची चावी घेऊन रूमची आणि आम्ही बसलो असेच बाहेर तेचपर्यंत. कधी येतील कधी तयारी होईल. बघा माझा फुल कसं वाटते कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आम्ही इथे थांबलोय सगळे. तर आता हे सगळे मेकअप वगैरे करता. मेकअप वगैरे करून आम्ही खाली जाऊ. मग तुम्हाला खाली भेटतो. अजून मेकअप चालले. अजून मेकअप मेकअप चालला इथं. आता मला नको लग्न होऊन जायचं उद्या तरी मेकअपच चालू आहे आमचा. त्यांच्यामुळे टाइम झाला आम्हाला. काय बघा जेवायला मम्मी नाही. आता आमचं जेवण झालं मस्त. त्यांनी मटन वगैरे भाकरी भात वगैरे ठेवलं आणि जे व्हेज खाते ते व्हेज तिकडे होते. तरी आता सगळं बसलो आहे जेवण वगैरे आम्ही सगळं. आता मस्त डान्स होणार आहे. सगळ्यांचे डान्स
आजचा ब्लॉग मी इथेच एंड